महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक आपल्याकडं हमखास लो प्रोफाईल निवडणूक म्हणून या निवडणुकीकडं जरी पाहिलं जात असलं तरी इतिहास सांगतो अनेक मोठ्या राजकीय भूकंपाची सुरुवात याच निवडणुकीमधून झाली आहे। कारण विधान परिषद म्हणजे फक्त सदस्य निवडण्याची प्रक्रिया नाही, तर पक्षांतर्गत नाराजी, गटबाजी, क्रॉस वोटिंग आणि भविष्यातील सत्ता समीकरणांची पहिली झलक असते। यंदाही विधान परिषदेच्या निवडणुकीचं वारं वाहत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उमेदवार निवडीवरून चांगलीच धमचाक होत असल्याचं पाहायला मिळतंय। कारण नुकतेच मंत्री जयकुमार गोरे आणि उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत वेगवेगळ्या नावांच्या उमेदवारीची मागणी केल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। आता या दोन नेत्यांमध्ये राजकीय युद्ध रंगणार का? नेमकं हे सर्व प्रकरण काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संतोष, तुम्ही पाहताय थोडक्यात। महाराष्ट्रात सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते म्हणजे आगामी विधान परिषद निवडणुकीकडे। कारण ही निवडणूक फक्त काही जागांची नाही, तर पुढच्या राजकीय समीकरणांची ट्रेलर मानली जात आहे। एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडी आपापली गणितं मांडत आहेत, तर दुसरीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धाही तीव्र होताना दिसत आहेत। विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या पट्ट्यातून दोन वेगवेगळी नावं पुढे आल्यानं उदयनराजे आणि जयकुमार गोरे यांच्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणाची मर्जी राखणार हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे। उदयनराजे भोसले यांनी सुनील काटकर तर जयकुमार गोरे यांनी धैर्यशील कदम यांना यंदाची विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विनंती केली आहे। आता विशेष म्हणजे ही दोन्ही नावं वेगळी असल्यामुळं स्थानिक पातळीवर स्पर्धकांमध्येही रस्सीखेच वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कारण विधान परिषद निवडणूक म्हणजे फक्त पक्ष विरुद्ध पक्ष नसते, तर अनेकदा ही पक्षांतर्गत ताकद दाखवण्याचं मैदान असतं। आता आपण बोलूयात एकूण सातारा आणि सांगली येथील मतदारांच्या आकडेवारीबद्दल। सातारा आणि सांगली मिळून एकूण 853 मतदार आहेत। त्यापैकी साताऱ्यात भाजपकडे अंदाजे 222 सदस्य तर सांगलीत अंदाजे 95 सदस्य आहेत। परिणामी साताऱ्यात सदस्य संख्या जास्त असल्यानं या उमेदवारीवर साताऱ्याचा हक्क असल्याचं कार्यकर्त्यांकडून बोललं जातंय। आता थोडं मागं जाऊया। 2019 नंतर महाराष्ट्रात जे राजकीय बदल झाले त्याआधीही विधान परिषद निवडणुकांमध्ये अनेक संकेत दिसले होते, तर 2022 मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात क्रॉस वोटिंग झाल्याची चर्चा झाली आणि त्यानंतर काही दिवसांतच महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा स्फोट झाला। इतकंच नाही तर 2024च्या विधान परिषद निवडणुकीतही अनेक आमदारांनी पक्षाच्या अधिकृत भूमिकेविरोधात मतदान केल्याच्या चर्चा रंगल्या। काही राजकीय विश्लेषकांनी तर या निवडणुकीला विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल असंही म्हटलं होतं। पारंपरिकदृष्ट्या बघायला गेलं तर सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांमध्येच लढत व्हायची, पण आता यावेळी राजकीय समीकरण बदलले आहेत। एका राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली, त्यामुळं अलीकडं पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात भाजपनं मोठी मजल मारली आहे। सांगली जिल्हा परिषद आणि महापालिकेमध्ये राष्ट्रवादीनं चांगल्या जागा जिंकल्या असल्या तरी साताऱ्यात राष्ट्रवादीला मोठा फटका बसला आहे। यावेळी जर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप हे दोन्ही वेगवेगळे लढले तर ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे। एकूणच सध्या महायुतीमध्ये भाजपचं संख्याबळ अधिक आहे, पण भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं विरोधात लढल्यास या निवडणुकीला अधिक रंगत येणार आहे। थोडक्यात सातारा सांगली विधान परिषद निवडणूक ही केवळ संख्याबळाची राहिली नसून राजकीय डावपेचांची झाली आहे। या निवडणुकीसाठी अगोदरच साताऱ्यातील विक्रम पावसकर, धैर्यशील कदम आणि सत्यजित पाटणकर हे भाजपकडून इच्छुक आहेत, तर शेखर गोरे यांनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारकीचा शब्द दिला होता। आता अशातच उदयनराजे भोसले यांनी सुनील काटकर तर जयकुमार गोरे यांनी धैर्यशील कदम यांच्या उमेदवारीचा नाट लावून धरलाय। यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत संघर्ष यामुळे ही निवडणूक अधिक चुरशीची होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? मुख्यमंत्री फडणवीस भाजपमधून नेमकं कोणत्या नावावर शिक्कामोर्तब करतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी थोडक्यातला सबस्क्राईब करा।